तुमच्याकडे येणारी जोडपी ही फक्त महाराष्ट्रातूनच असतात की महाराष्ट्राबाहेरची पण असतात? नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून पण फोन येतात अच्छा. आणि काही जोडपी महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर हम्म. ते केरला स्टोरी नावाची गोष्ट. तर लव्ह जिहाद हे प्रकरण पुढे आलं की पालक आणखीनच घाबरतात. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? एक तर जो तुम्ही शब्द उच्चारला तो शब्दच आम्ही उच्चारत नाही. कारण या शब्दाला कुठलाच कायदेशीर आधार नाही. प्रेमात असणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगता? प्रेमात संयम फार महत्वाचा असतो. तो संयम फक्त ठेवा. नमस्कार. गप्पांच्या गावात मी राधिका आणि देवेंद्र तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय. आपल्या महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी हृदय पिळवटून टाकणारी एक गोष्ट घडली. आचल मामिडवार आणि सक्षम ताटे यांच्या प्रेम प्रकरणाचा निर्घुण हत्या याच्यावर शेवट झाला. तो शेवट होता की नेमकी सुरुवात? याच विषयी आणि याविषयी आणखी खोलात इंटरकास्ट मॅरेजेस आणि इंटर रिलिजियस मॅरेजेस याविषयी आणखी खोलात आज आपण बोलणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत राईट टू लव्ह या संस्था म्हणा किंवा एक योजना म्हणा. तुम्हाला हवं तुम्ही हा पॉडकास्ट बघून ठरवा हे नेमकं काय आहे. पण या संस्थेचे सर्वेसर्वा के अभिजित सर आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं गप्पांच्या गावात खूप मनापासून स्वागत करते. सर, जसं मी आता इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की राईट टू लव्ह हे याची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, ह्याची सुरुवात कुठून झाली, याबद्दल सगळंच आम्हाला एकंदरीत या संस्थेविषयी, ही योजनेविषयी तुम्ही आम्हाला प्लीज सांगा. खरं तर राईट टू लव्ह या कामाची सुरुवात 2015 पासून सुरू झाली. पण त्याच्या आधी 2012 पासून आम्ही एक फेसबुकला एक ग्रुप स्थापन केला होता, ग्रुप बनवला होता. त्याचं नाव होतं आंतरजातीय आंतरधर्मीय समाज परिवर्तन विवाह. एक असं भलं मोठं नाव घेऊन त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांसंदर्भात किंवा एक अवेअरनेस क्रिएट व्हावा यासाठी आम्ही तो फेसबुक ग्रुप बनवला होता. आणि तो ग्रुप बनवून आम्ही खरं तर काम सुरू केलं होतं. पण राईट टू लव्ह हे नाव आम्ही दिलं 2015 साली. त्याचं झालं असं होतं की डिसेंबर 2014ला एका महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये एका जोडप्याला एका संस्कृती रक्षणाच्या नावाखाली एका त्या ग्रुपने जबरदस्त मारहाण केली होती. त्या मुलामुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्या मुलीच्या छातीमध्ये, पोटामध्ये लाथाबुक्क्यांनी मारलं होतं तिला. त्यांचा दोष फक्त त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा दोष असा होता, की ते एक जोडपं होतं आणि ते गप्पा मारत बसलं होतं एका रस्त्याच्या किनारे. आणि या संस्कृती रक्षणाच्या नावाखाली त्या जोडप्यांना मारहाण करण्याचा अधिकार हा कुणी दिला? त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही राईट टू लव्ह ह्या बॅनरखाली हे नाव देऊन पुण्यात फर्ग्युसन रोडवर एक रॅली काढली आणि तेव्हापासून आमचं काम सुरू झालं. खरं तर ही रॅली काढण्यापाठीमागचा उद्देश आमचा एवढाच होता, की प्रेम करण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. कुठलाही जीव असला, स्त्री-पुरुष कोणीही असलं, कुठल्या जाती धर्मातला असलं तरी त्यांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. आणि तो प्रेम करण्याचा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांना रोखण्याचा कोणाला अधिकार आपलं भारतीय संविधान देत नाही ना इथली यंत्रणा पण देत नाही. मग हे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली एखाद्या जोडप्याला मारहाण करणं कितपत योग्य आहे? कदाचित तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला ना, तर एक पोटात भीतीचा गोळा येतो, की प्रेम करणं हा काय गुन्हा आहे का? बरं मी म्हणतोय, की ते प्रेम करणारे जोडपं होतं, की मित्र-मैत्रिणी होते? हे कुणीच विचारलं नाही त्यांना नंतर. पण ते खरं तर आपण जोडपं पकडूया. मग त्यांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा अधिकार आहे. आणि मग अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल आणि तो मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण भारतभर व्हायरल झाला. सुरुवातीला तो WhatsAppच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आला. तो व्हिडिओ बघून एक काहीतरी Facebookला लिहावं. खरं तर आम्ही मास कॉम जर्नलिझमचे विद्यार्थी होतो त्या काळात, त्यावेळी. आणि लिहिण्याची सवय असल्यामुळे आम्ही Facebookवर व्यक्त झालो. रात्री मी ती पोस्ट लिहिली, की अशा-अशा संदर्भातली घटना आहे आणि माझं मत मी व्यक्त केलं. तर अनेक मुला-मुलींनी फक्त त्याच्यावर कमेंट दिल्या, लाईक केलं नेहमीप्रमाणे. पण काही लोकं अशी होती, की त्यांनी सांगितलं, की हे चुकीचं आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आपण निषेध नोंदवला पाहिजे. मग निषेध नोंदवण्याचं ठिकाण म्हणजे आमचं डिपार्टमेंट फर्ग्युसन रोडवर पुण्यातल्या आणि त्याच रोडवर आम्ही ती
डिसेंबर 2014ची ती घटना होती, मंथ एंडची. आणि 23 जानेवारी 2015 रोजी आम्ही ते राईट टू लव्ह नाव घेऊन ती रॅली काढली. आणि त्या रॅलीमध्ये प्रेम आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आणि भारतीय संविधानातील काही जे काही मूलभूत अधिकार आहेत आपले, ते काही कोट घेऊन आम्ही ती रॅली काढली. आणि त्या रॅलीला पुण्यातल्या बऱ्याचशा कॉलेजचे मुलं-मुली उपस्थित होते, काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, आणि आम्ही स्टुडंट्स, जर्नलिझमचे स्टुडंट्स. खरं तर मी त्यावेळेस पास आउट झालो होतो. 2012चा मी पास आउट आहे. 2 वर्ष झाले होते मला. आणि मग तेव्हापासून ती रॅली काढल्यानंतर असं वाटलं, की राईट टू लव्ह या बॅनरखाली याच विषयांवर काम सुरू करावं. खरं तर ते मनात पण आलं नव्हतं. पण रॅली संपल्यानंतर माध्यमांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली आम्हाला. आम्ही राष्ट्रीय स्तरावर, नॅशनल स्तरावर गेलो, म्हणजे सगळीकडे आमच्या बातम्या आल्या छापून. आणि सगळ्यांनी असं कौतुक केलं, आणि काही जणांनी खोचक विचारण्यात आलं, की "एक दिवसाचं प्रेम तुमचं झालं का? संपलं का?" पण हे कुणाला माहीत नव्हतं, की त्याच्या आधी 2 वर्षांपासून आम्ही हे काम करायला सुरुवात केली होती. आणि मग मी म्हणलं, की आता राईट टू लव्ह हे नाव घेऊनच हे काम पुढं सुरू ठेवायचं. आता या कामात मग जे प्रेम करणारी जोडपे आहेत, त्यांना काही भावनिक आधाराची गरज असेल, कायदेशीर मदतीची गरज असेल, तर ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही 2015 पासून आत्तापर्यंत ते काम सातत्याने सुरू ठेवलेलं आहे. मला असं वाटतं, की आपल्या समाजामध्ये प्रेमाला ना एका वेगळ्याच अँगलनी बघितलं जातं. म्हणजे नामुष्की झाली, बदनामी झाली. या एका वेगळ्या शब्दामध्ये त्याचं एक गोड गोड किंवा चुकीचं कौतुक असं करून सगळे लोकं मोकळे होतात आणि स्पेशली आई-वडिलांना प्रेम प्रकरण हे पटतच नाही. आत्ता मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जरा परिस्थिती थोडीशी हलकीशी बदललेली दिसते, पण खेड्यापाड्यात अजूनही तेच प्रकरण आहे. मी आचल मामेडवार आणि सक्षम ताटेचं जे विचारलं, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? बरं, विज्ञान पुढे जातंय, देश आपला पुढे जातोय. पण या या एका विशिष्ट विषयासाठी आपण अजूनही थोडे मागेच आहोत का, असं तुम्हाला वाटतं का? 100% मागे, म्हणजे खूप मागे आहोत आपण. कारण आपण फक्त म्हणतो, की आपण अ, आता तर मीडियामध्ये आपण बघतोय, की देश महासत्ता झालेला आहे वगैरे. पण या गोष्टींचं काय? आपल्या भारतामध्ये अजूनही जाती, धर्म, रूढी, परंपरा याची मुळं खोलवर आहेत, खोलवर गेलेली आहेत. आता जे काही नांदेडचं प्रकरण झालंय, नांदेडचं एकमेव प्रकरण नाही. याच्या आधी पण जळगावचं प्रकरण आहे. बरीचशी प्रकरणं झालेली आहेत. याच्यामध्ये भारतीय समाजाची मानसिकता अशा विषयांसंदर्भात आणखी बदललेली नाही. बरं, त्या समाजाचा पण मी काही दोष नाही असं म्हणतो, की पालकांचाही काही दोष नाही. कारण आपल्या इकडे शतकानुशतके त्या पालकांचं जातीच्या, धर्माच्या, रूढी परंपरेच्या नावाखाली एक दमन केलेलं गेलेलं आहे. त्यांना पण ते एका चौकटीत बंदिस्त केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता बदलणं हे फार अवघड काम आहे. आणि मला वाटतंय, की थोडीफार परिस्थिती बदलत चालली. मीडियाचा वापर जसा व्हायला लागलेला आहे. काही अशी जी प्रेम प्रकरणं आहेत, आंतरजातीय, आंतरधर्मी विवाह केलेली प्रकरणं आहेत, ती मला वाटतंय, की ती बाहेर यायला लागलेली आहेत. त्यांच्या यशोगाथा, सक्सेस स्टोरीज त्या आपल्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी एक धाडस त्या जोडप्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे. हं. पालक पण काही प्रमाणात, तुम्ही म्हणला, की मेट्रो सिटीमध्ये थोडीशी परिस्थिती बदललेली आहे. 1-2% 1-2%च आहे ती परिस्थिती, आणि मला वाटतंय, की ती परिस्थिती अ, ब म्हणजे पूर्णपणे बदलवणं हे खूप चॅलेंजिंग असणार आहे. पण मी म्हणतोय, की राईट टू लव्ह सारखी छोटीशी संस्था 2 पावलं पुढे टाकलेलं आहे. तर मला वाटतं, की हे कामच असं आहे, की सगळ्यांनी मिळून पुढे नेलं पाहिजे, आणि ते अवेअरनेस त्याचा क्रिएट केला गेला पाहिजे. पण या प्रकरणात जरा ऑनर किलिंग वालं प्रकरण आहे. म्हणजे ते धडधडीत सांगतायत, की तिच्या प्रियकरालाच मारून टाकलंय. ती मुलगी सांगते, माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावाने माझ्या प्रियकराला मारून टाकलं. तर ही काही म्हणजे अभिमानाची गोष्ट नाहीये. तुम्ही एखाद्याचा मर्डर करताय का तर त्या मुलाचं तुमच्या मुलीवर प्रेम होतं. पण याविषयी आणखी कायदे कडक व्हावे असं तुम्हाला वाटत नाही का? 100% आमच्यासारख्या संस्थेने किंवा भारतातल्या आणखी समविचारी संस्थेने जे अशा विषयासंदर्भात थोडीशी सेन्सिटिव्ह भूमिका घेतात. तर अशा काही संस्थांनी वेळोवेळी म्हणजे आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे, निवेदनं दिलेली आहेत, की ऑनर किलिंग संदर्भात कडक कायदे करण्याची गरज आहे. पण आपल्या इकडं काय आहे, की कायदा झाला, की तो फक्त कागदावर राहतो. तो ग्राउंड लेव्हलपर्यंत येईपर्यंत त्याला खूप वेळ जातो. आणि जरी ग्राउंड लेव्हलपर्यंत जरी आला, तरी पण
जी भूमिका घेणारे जे काही समाजातले सदस्य आहेत, म्हणजे पालक असतील, समाज असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, ते पण कुठेतरी ते पण समाजाचाच भाग आहेत ना. ते पण जसे पालक विचार करतात, तसे पण ही यंत्रणा विचार करते. मग समाज, संस्कृती, रूढी, परंपरा हेच सगळं सांगितलं जातं. कारण पोलिसांचं आपण म्हणतो, की असे जरी कायदे कानून जरी झाले, तरी पण पोलिसांची भूमिका आता जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाने अलीकडेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याचं जाहीर केलं होतं. पण आजही तुम्ही मला सांगा, की एखादंच प्रेम करणारं जोडपं लग्न करून जर पोलिस स्टेशनला गेलं, तर त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जाते का? नाही दिली जात. पोलीस जर त्यातही पोलीस जर एखाद्या मुलीचा बाप असेल, पोलीस अधिकारी, तर तो भावनिक लेव्हललाच बोलणार. म्हणजे तुम्हाला शब्दात सांगतो मी, पोलिसांचे शब्द काय असतात? "फार मोठी झाली का तू? आई-वडिलांची काळजी नव्हती का तुला? अ, एवढी अक्कल आली का तुला? आई-वडिलांचा तरी विचार करायचा." हे माझ्यासमोर मुलीला बोललेले पोलीस अधिकाऱ्यांची वाक्य आहेत. तर हे बदलवणं फार अवघड असणार आहे आणि कडक कायदे करणं फार गरजेचं आहे. हे फक्त शासन जाहीर करतं, राज्य सरकार जाहीर करतं आणि मग बजाव. अंमलबजावणी तेवढ्या येत नाही आणि मी तुम्हाला खरं सांगतो या अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने काय-काय वेळोवेळी काही जजमेंट दिलेले आहेत. शासनाने काही परिपत्रकं काढलेले आहेत. ते अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नसतं. ही फार मोठी शोकांतिका आहे आपल्या इकडं. तर ते आणि आम्ही म्हणतो म्हणून तर, की अशा प्रकारचे म्हणजे पोलिसांची जी वागणूक आहे, अशा प्रकारच्या केसेस पोलिसांनी कशा हाताळल्या पाहिजेत, याचं ट्रेनिंग आम्ही देतो पोलिसांना. पोलिसांना खरंच माहीत नाही, की अशी प्रकरणं कशी हाताळावीत. या प्रकरणात तर तो स्वतःच तिच्या भावाला सांगतो, की "जा तुझ्यात एवढी धमक असेल तर त्याचा खून करून ये, मग मी बघतो." आणि तो खरंच तिचा आचलचा भाऊ गेला आणि त्यांनी त्याचा म्हणजे डायरेक्ट बरोबर. मर्डरच केला. पण मग हे पोलिसांचं चुकत नाही का? आणि याच्याविषयी तुमची संस्था कशामार्फत म्हणजे काय काम करतं? मला कोणीतरी विचारलं, की आचल आणि जर तुमच्यापर्यंत ते जोडपं आलं असतं, तर जीव वाचला असता का त्यांचा? हो. मी म्हटलं असतं 100% नाही 200% त्यांचा जीव वाचवला असता. कारण आचल आणि सक्षम हे पहिलं जोडपं नसतं आमच्याकडे आलेलं. आम्ही 10 वर्षात इतक्या जोडप्यांची प्रकरणं हाताळलेली आहेत. त्यांचा जीव वाचवण्याचंच आम्ही एक प्रकारे काम केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे ना, ती प्रकरणं कशी हाताळायची. 10 वर्षांचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. आणि 100% त्यांचा जीव वाचवला असता आणि याच्यामध्ये जर पोलीस यंत्रणाच स्वतः जर त्या आचलच्या भावाला म्हणत असेल, की "जा आणि मारून ये." तर याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि ते पोलीस सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. हे जे आपण जर म्हणतो ऑनर किलिंगचं हे प्रकरण आहे, तर मग त्यात पोलिसांची सुद्धा तेवढाच दोषी आहेत पोलीस सुद्धा. येस. आता पालकांचं एकंदरीत असं म्हणणं असतं हं. प्रेम प्रकरणाच्या बाबतीत, "आम्ही जे निवडून देऊ ते तुझ्यासाठी चांगलं असणार आहे. हं. मुलगा असो किंवा मुलगी असू दे. कारण तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस हे आम्हाला चांगलं माहिती आहे." एकीकडे पालक असं बोलतात. दुसरीकडे जे मी हे प्रेम प्रकरण सांगितलं त्याच्याच 1 महिना आधी आपल्याकडे हुंडाबळीची केस गेली. पुणे जिल्ह्यातलीच ती गोष्ट होती. मला त्याचं नाव आता आठवत नाही. श्रीमंत घराणं होतं आणि हुंडाबळी म्हणजे आई-वडिलांनीच लावून दिलेलं लग्न आणि हुंड्यासाठी तिचा त्या महिलेचा जीव गेला. म्हणजे याही केसेस आहे, की आई-वडिलांनी ठरवलेलं लग्न सुद्धा फेल होतं. ॲज कंपेअर टू लव्ह मॅरेज केलेले कपल्स हे कमी फेल होतात. म्हणजे माझ्याकडे एक रिलेशनशिप कोच आली होती. तिने तो एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन थोडंसं संशोधन केलं, सर्व्हे काढला. कारण तिथे संमती असते एकमेकांची. एकमेकांचे विचार एकमेकांना माहिती असतात आणि म्हणून ते प्रेम प्रकरण घडतं आणि म्हणून ते पुढे लग्न केलं जातं. पण आई-वडिलांना असं वाटतं, की आम्ही जे तुझ्यासाठी निवडू, ते तुझ्यासाठी योग्य असणार आहे. बरोबर, पण मुलगा किंवा मुलगी ते त्यांचे प्रियकर प्रेयसी निवडतात. बरोबर. मग त्यांच्या निवडीवर आई-वडिलांनी विश्वास ठेवण्यासाठी आई-वडील आणि मुलं जे असतात ह्यांच्यामध्ये संवाद असणं गरजेचं आहे. बरोबर, त्याचा कुठेतरी आपल्या समाजात फार पूर्वीपासून अभावच आहे. बरोबर. पण तुमच्या संस्थेत जे तुम्ही लग्न लावून दिली, त्या दोघांनी ठरवलेलं जे काही त्यांचं लग्न आहे, ते सक्सेसफुल झालं का? त्याचा सक्सेस रेट आहे का? तो तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगा. 100% आम्ही जेवढी लग्न लावलेली आहेत आत्तापर्यंत खरं तर 10 वर्षांच्या काळात, आमचा 270 चा आकडा आहे. हा फार मोठा काही आकडा नाहीये. पण त्या 270 मध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांचा देखील समावेश आहे. जवळपास 25 आंतरधर्मीय लग्न आहेत त्या 270 पैकी. अरे वाह! तर हे खूप म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे हे खरं तर. 25 लग्न आंतरधर्मीय लावणं म्हणजे. अ, पालकांच्या नजरेत जर दोघं एकमेकांना ओळखतायत आणि त्यांना लग्न करायचंय,
तर पालकांनीही आपल्या मुलांचा कुठेतरी विचार केला पाहिजे. खरं तर आपण जोडीदार निवडण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधान देतं. आपण म्हणतो की आर्टिकल 21 नुसार तो आपल्याला अधिकार मिळालेला आहे. आता राइट टू लव्हचं ज्यावेळेस नाव घेतो आपण किंवा राइट टू प्रेम करण्याचा अधिकार. तर प्रेम करण्याचा अधिकार या शब्दाचा संविधानात कुठंच तुम्हाला उल्लेख सापडणार नाही. पण आर्टिकल 21 नुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार आणि जोडीदार निवडण्याचा अधिकार म्हणजे आपण प्रेम करू शकतो. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा वेळोवेळी आपल्याला त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. प्रत्येकाला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. पण आपल्या इकडं समाजात जर एखाद्या मुलांनी, मुला-मुलींनी जर त्यांनी एकमेकांना निवडलं असेल, कुठली जात, धर्म न बघता, तर मग अशा जोडप्यांनी जर लग्न करायचं म्हणलं, तर पालकांची त्यांना आडकाठी असते. म्हणजे त्यांना रोक असते, की नाही लग्न करायचं. कारण पालकांची अशी इच्छा असते, की माझ्या मुलांनी विशेषतः मुलीच्या प्रकरणामध्ये तुम्ही बघा मुलीला का एक मुलीची जात म्हणून, स्त्रीची जात म्हणून तिच्याकडे पहिल्यापासून इज्जतीची पेटी म्हणून बघितलेलं जातं. मग ती इज्जतीची पेटी आहे. तिने जर आपल्या मनाविरुद्ध जर निर्णय घेतला, तर मग समाजापुढे आपलं काय किंमत राहणार? ही खोटी प्रतिष्ठा त्यांच्यासमोर ती मानसिकता त्यांची झालेली आहे. त्याच्यामुळं कुठल्याही पालकांना असं वाटत नाही, की आपल्या पालकांनी आपल्याला न विचारता लग्न करावं किंवा कुठला निर्णय घ्यावा. आपल्याकडे लग्न करणं तर लांबची गोष्ट आहे. पण आपल्या मुलांनी जरी ते सज्ञान झाले असले, तरी पण त्यांनी कपडे कोणते घालावे, कुठले मित्र-मैत्रिणी असावे, कोणाच्या घरी जावं, कुठल्या कॉलेजला जावं, कुठल्या क्षेत्रात करिअर करावं, ही मक्तेदारी आणि हा दबाव पालकांचा मुलांवर असतो. मग जोडीदार निवडून त्यांनी लग्न करणं, याच्या संदर्भात पण पालकांचा विरोध हा कायमच राहिलेला आहे आपल्या इकडं. पण आम्ही ज्यावेळेस काम करतो नाही, ज्यावेळेस अशी पालकांना बोलण्याची वेळ येते आम्हाला, त्यावेळेस मी म्हटलं ना, की या अशा प्रकारे पालकांना कन्व्हिन्स करून लग्न झालेले कपल आणि पालक हे आमच्याकडे फार कमी आहेत. आम्ही काय म्हणतो, की पालकांनी त्यांचं आयुष्य जगलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या लाईफचा, तुमच्या सुख-दुःखाचा जर ते विचार करत नसतील, तर मग भारतीय संविधान कायदा तुमच्या बाजूने, पडा घराच्या बाहेर आणि लग्न करा. आता लोकं म्हणतात, की तुम्ही घरातून पळवून लावता मुला-मुलींना. आम्ही पळवून लावत नाही. आम्ही त्या जोडप्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना समजावून सांगतोय आणि जर तिथं दमन होणार असेल, तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवलं जाणार असेल, तुमचे मोबाईल काढून घेतले जातील, तुम्हाला कॉलेज बंद केलं जाईल, तुमचे मित्र-मैत्रिणी तुमच्यापासून तोडले जातील आणि तुमचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाईल. मग अशा वेळेस जर त्या मुला-मुलींनी जर त्यांचे हक्क जर बजावले तर काय हरकत आहे? अगदी बरोबर. पण मग तुम्ही हे सगळं करत असताना पेरेंट्सचं काउन्सिलिंग करता का? पेरेंट्सचं काउन्सिलिंग करण्याची वेळ आमच्यावर फार कमी वेळा आलेली आहे. मी म्हटलं ना, की फार आपण म्हणतो, की सुशिक्षित फॅमिली जर असेल ना, तरी पण जात सेम नसेल, तर गरीब-श्रीमंतीचा मुद्दा पुढं करतात. गरीब-श्रीमंतीचा मुद्दा नसेल, तर मग दिसण्याचा मुद्दा पुढं करतात. म्हणजे हे आपल्या इकडची सुशिक्षित फॅमिली सुद्धा या सगळ्याला मी तुम्हाला सांगतो, की एक चळवळीतली फॅमिली आहे आणि अ, त्या मुलीने तिचा जोडीदार हा वेगळ्या धर्मातला निवडला. आता रिसेंटली केस आहे आमच्याकडे. संविधानाच्या गप्पा मारणारे, महापुरुषांच्या विचारधारावर गप्पा मारणारी ती फॅमिली, त्यांच्या घरात ज्यावेळेस त्या मुलींनी सांगितलं, ती मुलगी ज्यावेळेस मला भेटायला आली होती, त्यावेळेस ती मला अशी म्हणली होती, की "सर, माझी फॅमिली अशी-अशी आहे आणि मला घरातून विरोध नाही होणार. फक्त एकदा तुमच्याशी चर्चा करायला आलोय." मी म्हटलं, "जर तरच्या गोष्टी आहेत. तू घरी गेल्यानंतर तू बोलल्यानंतर सांग, की आता आम्ही लग्न करणार आहे." तर त्यांची काय रिएक्शन आहे ते मी तुला सांग. मी तुला 100% लिहून देतो. त्यांचा विरोध होणार तुझ्या लग्नाला. आणि तसंच झालं. म्हणजे संविधानावर गप्पा मारणारी ही फॅमिली, त्यांच्या घरातनं त्या मुलीला विरोध झाला. त्या मुलीच्या भावाने लग्न केलं तर मी मरेल अशी धमकी दिली. आता ती मुलगी दबावात आहे. साहजिकच जर तिचा भाऊच जर म्हणतोय, की मी मरेल, तर मग अशा प्रकरणात आपण काय करणार? मग एवढी चांगली फॅमिली असताना त्या मुलीचं ऐकून घेतलं जात नाही. बरं ती मुलगी अ, उत्कृष्ट म्हणजे लेखिका आहे. चांगलं लिहिते. पुस्तकं प्रकाशित आहेत. अरे वाह! आता अशा मुलीला जर घरातून जर दबाव येत असेल, तर मग काय करणार? आता आणि आम्ही मध्यस्थी केली, तर आई-वडिलांची वाक्य साहजिकच असतात. "तू कोण सांगणार आम्हाला? तुझी काय गरज? तू आमचा काय नातेवाईक आहे का? कोण आहे?" नाहीत ऐकून घेत. मी म्हटलं ना, की आपण आमदार, खासदारात जरी नेला तिथपर्यंत, तरी पण ऐकत नाही. म्हणजे मी येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात हे चित्र बदलेल का, असं वाटतं का तुम्हाला? 100%
म्हणजे बदल हा कधी एकदम होणारा नाही. तो हळू-हळूच होणार आहे. पण बदलाच्या दिशेने आपण तेवढे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आता जी परिस्थिती आहे कदाचित 10 वर्षानंतर तेवढी नसेल. काही पालक आपल्या मुलींच्या बाजूने विचार करतील. मुला-मुलींचं सुख-दुःखापेक्षा जर जर त्यांना जर जात, धर्म, प्रतिष्ठा हे जर महत्त्वाचं वाटत असेल आणि मुलांचा जीव महत्त्वाचा वाटत नसेल, तर मग आपल्या समाजाचं अपयश आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं 10 वर्षानंतर ती कदाचित परिस्थिती बदलेल आणि पालक आपल्या मुला-मुलींचा विचार करतील आणि त्यासाठी मग तेवढ्या लेव्हलला काही शासकीय योजना आहेत. म्हणजे आपण म्हणतो की आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना गव्हर्नमेंट देते ₹50,000. मग पैशासाठी लग्न करायचं की खरंच प्रोत्साहन देतंय का सरकार? हा मला खरं तर प्रश्न पडतो. त्याची एक जाहिरात फार भानगडी आहेत. मला अजून मिळाली नाही. नाही खरंच नाहीत मिळत. माझ्याकडे अशी कितीतरी जोडपी आहेत. मी स्वतः प्रोसेस करायला होतो त्यांना, की तुम्हाला ₹50,000 मिळतील. ₹25,000 तुमच्या दोघांच्या अकाउंटवर जमा होतील आणि ₹25,000 तुम्हाला वापरायला भेटतील. ती फिक्स अमाउंट म्हणून कळते. तुम्ही विचार करा, की राजस्थान सरकार आता ₹10,00,000 देते आणि आपण पुरोगामी महाराष्ट्र जे 25,000 देतोय. ₹50,000 देतोय. आधी तर 25च होते. त्याच्या आधी 10 होते. त्याच्या आधी तर भांडी वगैरे द्यायची. नर्सरीच्या मुलाच्या शाळेच्या फी पेक्षा पण कमी आहेत. खूप कमी आहे. ₹50,000 काय? बरं ते ₹50,000 मिळवण्यासाठी एवढी किचकट प्रोसेस आहे, हो, हो. प्रचंड. की तुम्हाला पैसे कधी मिळणार याची गॅरंटीच नाही. आत्ता केंद्र सरकारने एक योजना आणली होती. ₹2.5 लाख मिळणार होते. ₹2.5 लाख किती लोकांना मिळाले? ती योजना माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये एक छोटीशी टिप दिलेली आहे, की ही योजना कायमस्वरूपी नाहीये म्हणून. तरी लोकं म्हणतात आम्हाला ₹2.5 लाख मिळाले नाही. अरे गव्हर्नमेंटने आधीच क्लिअर केलेलं आहे, की ही योजना ही निरंतर काळासाठी गव्हर्नमेंटनी काढलीच नाही. सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते नावाने केली होती योजना ती. नाहीत मिळाले. किती लोकांना मिळाले ₹2.5 लाख? आता तुमची मी YouTube चॅनल किंवा तुमचं जे नेटवर्क आहे, मी त्याच्यावर तुम्हाला बरेचदा ऐकलंय. अभ्यासू व्यक्तिमत्व तुम्ही आहातच. एवढे वर्ष तुम्ही या विषयी काम करताय. ही जी योजना तुम्ही म्हणालात, आंतरजातीय विवाह केला की 50,000 तुम्हाला गव्हर्नमेंट देणार. हां. ही योजना का सुरू केली असावी सरकारने? हेच ब ब समाजात एकी व्हावी, समाजात तेढ कधी होऊ नये. हो आणि एक आंतरजातीय विवाह करून त्यांना सरकारने काहीतरी प्रोत्साहन देते म्हणून हं. आता सरकारने प्रोत्साहन देणं म्हणजे काहीतरी रक्कम जाहीर करणं आणि प्रोत्साहन देणं एवढ्यावर खरं तर काम थांबत नाही. आपण किती जाहिराती बघतो टेलिव्हिजनला अशा संदर्भात. आपण पेपरला किती जाहिराती बघतो या विषयासंदर्भात. आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना. कधी तुम्हाला जाहिरात बघायला भेटत नाही. एक काय एस-टीवर सुद्धा एस-टी महामंडळ जे आहे, त्या लाल डब्यांवर पाठीमागे ज्या योजना असतात, त्या योजना त्याच्यामध्ये पण मी कधी ही योजना बघायला भेटली नाही मला. तर त्या योजनेचा प्रचार-प्रसार पण सरकार करत नाही आणि मिळणाऱ्या जोडप्यांना पण ती जोडपी पण फार कमी असतात. मी एकदा एक माहितीचा अधिकार टाकला होता सामाजिक न्याय विभागामध्ये आणि मला जाणून घ्यायचं होतं, की या योजनेचा लाभ किती लोकांना झालेला आहे. तर मी सामाजिक न्याय विभागात माहितीचा अधिकार टाकला आणि आता 5 प्रश्न विचारायचे असतात. मी ऑनलाईन म्हणून मी 5 प्रश्न विचारले. तर त्याच्यामध्ये जिल्हानिहाय आकडेवारी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात नोंदणीकृत पद्धतीने मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये किती प्रकारचे किती लग्न होतात ह्याची आकडेवारी मी मागितली आणि त्यातल्या किती जोडप्यांना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळालेला आहे. हं. तर तुम्हाला म्हणजे फार विचित्र तो प्रकार आहे, की माहितीच्या अधिकाराखाली पण मला ती व्यवस्थित माहिती मिळाली नाही. तर आता साहजिकच मी त्याच्यावर पुढे ॲक्शन घेणं गरजेचं होतं. मी ते घेतली नाही. पण मला फक्त ती आकडेवारी मिळाली, की फार विवाह जे होतात आंतरजातीय ते फार कमी होतात. मला वाटतं, की मेट्रो सिटीज ज्या आहेत ना, तिथं जास्त प्रमाण आहे. म्हणजे आता पुण्याचं उदाहरण सांगायचं झालं तर फक्त व्हॅलेंटाईन डे दिवशी 100, 150, 200 पर्यंत विवाहांची संख्या होते त्या दिवशी. आणि त्याच्यामध्ये 100 एक जोडपी तर आंतरजातीय विवाह करणारीच असतात. येस. माझी एक बॅचमेट होती. मी जेव्हा डेंटल कॉलेजला होती तेव्हा आणि सोबत अभ्यास करायचो आणि छान स्कॉलर मुलगी होती आणि माझं इंटरकास्ट मॅरेज आहे. त्यामुळे तिचंही लव्ह अफेअर आम्हाला माहितीच होतं. पण ती महाराष्ट्रीयन आणि तो मुलगा मुस्लिम होता. तिला फार प्रश्न होता सर. खूप प्रेशर असायचं तिला. त्यातल्या त्यात मला ते कमी होतं कारण मी महाराष्ट्रातच राहणार होती. तिचं मुस्लिम म्हणजे फारच जे लोकांना म्हणजे ते पटतच नाही. आणि फार दडपण असायचं आणि टॉपर ऑनर्स म्हणजे तिला 4-5 विषयात ऑनर आहे. आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये 8 सब्जेक्ट्स असतात शेवटच्या वर्षाला. तर तिला 5 विषयामध्ये ऑनर्स आहे.
माझं लग्न नंतर 6 महिन्याने तिचं लग्न झालं आणि 6 महिने ती तिच्या आई-वडिलांना कन्व्हिन्स करत होती, की असं-असं माझं प्रकरण आहे आणि तो मुलगा पण छान डेंटिस्ट्रीमध्येच आहे. बऱ्यापैकी सेटल आहे. 6 महिन्यानंतर लग्न झालं तिचं. खूप कष्ट घेतले तिने आई-वडिलांना म्हणजे त्यांचं काउन्सिलरकडे जाऊन त्यांचं काउन्सिलिंग वगैरे सगळं झालं आणि एक मराठी मुलगी मुस्लिम कुटुंबात गेली. तिच्या आई-वडिलांनी रीतसर कोर्ट मॅरेज केलं. थाटामाटात करतो तसं केलं नाही. कोर्ट मॅरेज पण तिचे आई हजर होते तेव्हा तिथे. मला हे सगळं यासाठी मी सांगते, की आंतरजातीय मध्ये घोळ आहेच. म्हणजे आहेच, नाहीच म्हणतात सगळे लोकं. पण आंतरधर्मीय हे खूपच मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. ह्याच्यावर तुम्ही कसं काम करता? खूप हे तर खूप धाडसाचं काम आहे. म्हणजे मला एका पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचं प्रकरण हाताळायला गेल्यानंतर ते पोलीस म्हणले होते, की "तू जे काम करतोय ते खूप रिस्की आहे. तुला कळतंय का तू काय करतोय ते?" म्हणलं, "कळतंय मला." म्हणले, "तुझ्या जीवाला धोका आहे." म्हणलं, "ते माहिती आहे." म्हणलं, "म्हणजे ही पहिली वेळ नाही तुम्ही सांगणं. असं हे खूप आमच्या आले असतील तुम्हाला असे? खूप येतात फोन." आता रिसेंटली एका प्रसिद्ध एक माध्यमासाठी मी माझा इंटरव्ह्यू झाला. तर त्याच्यामध्ये Facebookला जर तुम्ही बघितलं तर मला 380 शिव्या आहेत आणि हे मला आईनी सांगितलं माझ्या. 380 याचा पत्ता काढा, याचा ॲड्रेस शोधा, याची आई-बहीण शोधून काढा. म्हणजे हे हे चालत राहतं आणि मी म्हणतो, की हे मला माहीत आहे. आम्ही म्हणतो ना, इश्क है तो रिस्क है आणि रिस्क आहे म्हणजे प्रेमात रिस्क तर घ्यावीच लागणार ना. भले ते माझं प्रेम असो नाहीतर इतरांचं प्रेम असो. तर मला वाटतंय, की त्याच्यामध्ये आहेत असे फोन येतात, रिस्क असते. पण ज्यावेळेस म्हणजे आपण असा ही तुलना करू शकत नाही. प्रेमाला कुठलीही सीमारेषा नसते. आंतरजातीय, आंतरधर्मीय हे आपण बोलण्यातले शब्द आहेत. खरं तर प्रेम हे प्रेमच असतं. पण आंतरधर्मीय प्रेम प्रकरणात आता एका आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्याची नोटीस एकदा व्हायरल झाली होती पुण्यामध्ये आणि त्यावेळेस नाशिकचं पण प्रकरण ताजंच होतं. त्यावेळेस ती नोटीस व्हायरल झाल्यानंतर आम्ही आवाज उठवला. तर सकाळी-सकाळी आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख न्यूज चॅनलच्या समोर येऊन त्या प्रकरणावर बोललो. मग आमचे विरोधक पण आमच्यासोबत होते. मग ती चर्चा टेलिव्हिजनला वगैरे झाली. त्या अशा म्हणजे नोटीस व्हायरल करणं आंतरधर्मीय प्रकरणातल्या लग्नाचं, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम जर लग्न असेल, तर कुठल्याही जिल्ह्यातलं प्रकरण असू द्या. नोंदणी झाली, तुमची नोटीस ही गव्हर्नमेंटच्या वेब पोर्टलला प्रसिद्ध केली जाते. लोकांचा तो फार एक गैरसमज आहे, की नोटीस घरी येते का? तर नोटीस कधी घरी नाही जात. ते मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्येच ती बांधून ठेवली जाते, अडकवली जाते आणि गव्हर्नमेंटच्या वेब पोर्टलला ती प्रसिद्ध केली जाते, पब्लिश होते. तर ती नोटीस व्हायरल केल्यानंतर काही कट्टर विचारधारेचे जे संघटना आहेत, त्यांचं हे 15 दिवसाला, महिन्यातनं एकदा काम असतं, की आज आपल्या जिल्ह्यात किती हिंदू-मुस्लिम विवाहासाठी नोंदणी झालेली आहे. त्यांच्या घरी जाणं, त्यांना धमकावणं आणि त्यांना मग लग्न न करण्यासाठी प्रवृत्त करणं. पण त्यातले काही जी जोडपी आमच्याकडे आलेले आहेत ना, तर आम्ही त्यांच्या बाजूनी उभं राहिलेलो आहे. म्हणलं तुम्हाला जर धमकी आली, तर आपण मीडियाचा आधार घेऊन आपण समोर जाऊ आणि तुम्ही सांगा. कारण या देशामध्ये जोडीदार निवडण्याचा अधिकार जर भारतीय संविधानानुसार मिळत असेल आपल्याला, कायदे कानून आपल्या बाजूने असतील आणि सगळ्यात ही एक विशेष तुम्हाला सांगतो, आपल्या देशात स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. स्पेशल मॅरेज ॲक्टच हे सांगतं, तुम्ही कुठल्या जाती धर्मातले असले तर तुम्ही लग्न करू शकता. बरं पुन्हा मग परत वेगळे काही राज्यात कायदे कानून केलेले आहेत. जर आंतरधर्मीय लग्न करायचं असेल तर एवढी किचकट प्रोसेस आहे, की त्या जोडप्यांना कलेक्टर ऑफिसला निवेदन देणं, त्यांची मंजुरी घेणं, मग तुमच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी कुठला दबाव नाही का? ते सगळ्या प्रोसेसमधून जाणं. नंतर पोलीस यंत्रणा आणि नंतर मग यांचे ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांना लग्न करण्याची परमिशन. जोडीदार निवडण्याचा अधिकार मग आपल्याकडे आहे. संविधानात असताना एवढी किचकट प्रोसेस आणि वेगळे कायदे कशासाठी? बरं आपल्या इकडं स्पेशल मॅरेज ॲक्ट आहेच. पण आमच्याकडं जी प्रकरणं येतात, त्याच्यामध्ये एकतर आता आंतरजातीय प्रकरणामध्ये तर आपण इन्स्टंट धार्मिक वैदिक पद्धतीने, बौद्ध पद्धतीने लग्न लावून हे लग्न ग्राह्य धरले जातात. रीतसर पद्धतीने केलेली, धार्मिक पद्धतीने केलेली. पण आंतरधर्मीय प्रकरणात इन्स्टंट लग्न करताच येत नाही ना. दोघांचे धर्म वेगळे आहेत. मग स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत त्यांचं लग्न लावून देणं आणि लग्न होईपर्यंत त्यांना 1 महिन्याची जी नोटीस पिरियड आहे त्यांचा, तोपर्यंत त्यांना सुरक्षित करणं, ह्यासाठी आम्हाला अ, खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे आमचे समविचारी मित्रमंडळी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मग त्यांच्याकडे ठेवणं त्यांना आणि मग कुठल्यातरी पत्रकार मित्राकडे, वकील मित्राकडे, मैत्रिणीकडे ह्या जोडप्यांना ठेवणं किंवा जी जोडप्यांची आधी लग्न झालेले आहेत,
मी झाल्यानंतर सांगतो, की तुमचं झालंय लग्न, तर तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही इतर जोडप्यांना नाही मदत केली, तर हे मग माझ्या एवढं वाईट कोणी नाही. कारण मी तुमच्यासाठी रात्रंदिवस एक करून तुमच्यासाठी मदत केलेली आहे मी तुम्हाला. तर इतर जोडप्यांच्या वेळेस तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. मग जी जोडपी पुण्यात स्थायिक झालेली आहेत, जी मुंबईला असतील, ठाण्याला असतील किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असतील, जिथं त्यांना सुरक्षित करता येईल त्या ठिकाणी त्यांना पाठवणं, हे आमचं काम असतं. कारण आपल्या सरकारने किती जरी सांगितलं, की सेफ हाऊसेस करून देतो म्हणून. पण त्याची पण प्रोसेस आहेच ना. म्हणजे सेफ हाऊसची डिमांड करणं एखाद्या जोडप्याला, ती पण किचकट प्रोसेस आहे, की पोलीस आम्हाला स्वतः म्हणतात, की तुम्ही डायरेक्ट आलं, की हा काही चित्रपट नाही. ही काही फिल्म नाही, की लगेच तुमच्या पाठीमागे एक बंदूकधारी पोलीस लावून आम्हाला सुरक्षित करणं किंवा लगेच तुम्हाला एखाद्या सेफ हाऊसमध्ये नेऊन तुम्हाला तिथं ते रूममध्ये ठेवणं, एवढी सोपी गोष्ट नाही. तर ह्या सगळी किचकट प्रोसेसमधून जावं लागतं आणि मग ते आंतरधर्मीयचं तर त्याहूनही वेगळं आणि मग ज्या दिवशी लग्न आहे, त्या दिवशी अ, आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या पण आम्हाला वाढवावी लागते. काय पोलीस यंत्रणेला पण कळवावं लागतं, की कारण आपल्या इकडं तशा पद्धतीचा कायदा नाही अजून. यूपीमध्ये, मध्य प्रदेशमध्ये जो केलेला आहे तसा कायदा नाही अजून. आपल्याकडे स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न करायचं म्हणलं, 30 दिवसाची नोटीस पिरियड संपली, की आपण त्या कार्यालयात जातो. पण आम्हाला भीती असते, की तिथं वेगळ्या धार्मिक संघटनेची लोकं येऊन काही गोंधळ घालू नये. कारण आपण किती जरी म्हणलं तर प्रेम राजकीय असतं आणि त्यात हिंदू-मुस्लिम जर विवाह म्हणला, की त्यात पूर्ण यंत्रणा कामाला लागते. हो. मग कुणाला कुणाची इच्छा जर झाली आणि त्यात आपल्याकडे आलेलं जोडपं जर सापडलं, तर ते पुन्हा एकदा किचकट प्रकरण होतं. पण आमच्या पाठीमागे अ, एवढी मोठी फौजफाट आहे, की म्हणजे अ, के. अभिजित म्हणून जरी मी या कामाचा म्होरक्या असलो, म्हणजे कोणीतरी लीड करावं लागतं अशा कामांना. पण व्हॉलंटरी वर्क जे आहे किंवा मुंबईमध्ये जर एखादी केस जरी आली माझ्याकडं, तर मुंबईमध्ये असे 10-15 वकील आहेत माझ्यासाठी काम करणारे किंवा त्यांना कधी हक्काने फोन करू शकतो, की "सर तुमच्याकडे येतील हे जोडपं, त्यांना जरा काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांना कायदेशीर मदतीची गरज आहे, तुम्ही त्यांना मदत करा." किंवा मग समविचारी संस्था संघटनेचे कार्यकर्ते आहेत, जे महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जरी केस असेल आणि त्यांना इन्स्टंट मदत जर मिळवून तिथे द्यायची असेल, तरी तिकडचे लोकं त्यांना मदत करतात. आणि जर नाहीच कोणी संपर्कात भेटलं, तर डायरेक्ट मग मध्य प्रदेश, पंजाबवरून सुद्धा जोडपी पुण्यापर्यंत आलेले आहेत आणि डायरेक्ट उतरून फोन केलेले आहेत, की "सर जी हम आ गए पुणे में और आपकी मदद चाहिए." तर हे एवढं किचकट होऊन जातं. तुमच्याकडे येणारी जोडपी ही फक्त महाराष्ट्रातूनच असतात, की महाराष्ट्राबाहेरची पण असतात? नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून पण फोन येतात आणि काही जोडपी महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत. मी साहजिकच प्रेम करतोय म्हटल्यानंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या गावात, त्यांच्या राज्यात धोका असणारच. मग ही जोडपी डायरेक्ट महाराष्ट्रापर्यंत येतात आणि मी मगाशी म्हटलं, की आता हे काम माझी जर इच्छा असेल, की मला थांबवायचंय, तरी मी थांबवू शकत नाही. कारण एवढा नंबर लोकांपर्यंत गेलेला आहे. कुणी रेफरन्स देणार, यांना फोन करा आणि फोन येतात. आणि म्हणजे विशेष म्हणजे रात्री 1, 1:30, 2 वाजता पण फोन वाजला तरी मला रिसीव्ह करावा लागतो. मी किंवा माझी पत्नी आहे ती फोन रिसीव्ह करते, बोलते आणि राईट टू लव्हला घेऊन आमच्या घरात फार सीरियस वातावरण असतं. म्हणजे मी जर म्हणलं, की मी ट्रिपला चाललोय तर मला अडवतील, नको जाऊ वगैरे. पण राईट टू लव्हचं प्रकरण आहे मी केस हँडल करायला चाललोय. तर ठीक आहे, लवकर या. असं एवढं नॉर्मल वातावरण म्हणजे तो विषय आमच्या घरी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तो विषय चालतो रोज. प्रत्येक केसवर डिस्कशन असतं. मी आणि माझी पत्नी करतो. काही ॲडव्होकेट मंडळी आहे. तर हे चालूच असतं. मध्यंतरी एक Netflixला का कुठेतरी मला आता नेमकं आठवत नाही. पण ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर ते केरला स्टोरी नावाची गोष्ट एक आली होती. केरला फाइल्स. तर लव्ह जिहाद हे प्रकरण पुढे आलं, की पालक घाबरतात. बरोबर. आपण त्या सिनेमामध्ये आपण पाहिलंच आहे, की कसं पुढे त्याचं भविष्य घडत जातं. लव्ह जिहाद किंवा प्रेम प्रकरणाचं मग पुढे काय होतं. त्याच्यामुळे हे पालक घाबरतात. मुळात जाती व्यवस्थेची कीड आपल्याला समाजाला लागलेलीच आहे. त्याच्यामुळे प्रेम प्रकरणं होतच नाहीत आणि झालेत तरी त्याचं प्रमाण फार कमी आहे आणि त्याच्यात ह्याची भर म्हणजे पालक आणखीनच घाबरतात. तुमचं याच्याबद्दल काय मत? एकतर जो तुम्ही शब्द उच्चारला, तो शब्दच आम्ही उच्चारत नाही. कारण या शब्दाला कुठलाच कायदेशीर आधार नाही. अशा प्रकारचं कुठलंच षडयंत्र आपल्या देशामध्ये राबवलं जात नाही आणि तसं जर असतं, तर आपल्या इकडच्या ज्या काही गुप्तचर संघटना आहेत, रॉ असेल, हे असेल, त्यांनी आपल्याला अलर्ट केलं असतं, की भारतामध्ये विशिष्ट धर्माची लोकं त्यांचं एवढं मोठं षडयंत्र आहे,
आणि त्यांनी अशा धर्मातल्या मुलींना फूस लावून लग्न करणं हे ते करणार आहेत. अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत. गृह खात्याला एका समविचाराची संघटना आहे आपली दिल्लीमधली. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. गृह खातं स्पष्ट म्हणतं, की अशा प्रकारची कुठलीही आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही. ज्याला आपण लव म्हणतो, टिंबो-टिंबो म्हणतो, जे काय असेल ते. म्हणजे पुढं काहीतरी शब्द लावायचा आणि प्रेमाला दहशतवाद या दहशतवादाच्या सिमिलर शब्दाशी जोडायचं किंवा अशा काहीतरी वेगळं कट कारस्थान चालतं असं जोडायचं. या शब्दालाच आम्ही किंमत देत नाही आणि अशा कुठल्या प्रकारचं चालत नाही. तुम्ही सांगा, की जर विशिष्ट धर्माची लोकं जर म्हणजे आता मी स्पष्ट उच्चारच करतो, की जर म्हणतात, की मुस्लिम धर्मातली लोकं त्यांचं एक मोठं षडयंत्र आहे, की हिंदू धर्मातल्या मुलींना फूस लावून त्यांना लग्न धर्म परिवर्तन करून लग्न करणं आणि ते सगळ्या गोष्टी करणं. तर अशा प्रकारची सरकारकडेच आकडेवारी नाहीये. आणि अशी प्रकरणं किती होतात आपल्या देशात. मगाशी तुम्ही एका फिल्मचा उल्लेख केला. त्या फिल्ममध्ये केरला स्टोरीवरचं जर अख्खी जर स्टोरी जर आपण चित्रपटा व्यतिरिक्त जर आपण अभ्यासली, तर अशा प्रकारचं चित्रपटात असं सांगितलं कितीतरी हजार मुलींचं असं काहीच नाही. एवढी आकडेवारी कधीच नाही. तशी जर असती, तर मग चित्रपटात दाखवणारा पहिला जो मजकूर आहे, त्याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर डिरेक्टरने तो मजकूर का बदलला? ती आकडेवारी का बदलली? ते बदलून टाकावं लागलं. कारण त्याला काही तथ्यच नाही. त्यात काही वास्तव नाही आणि काहीतरी कुठलातरी पॉलिटिकल अजेंडा किंवा तो हायलाइट करायचा आणि आता सध्या तेच चाललेलं आहे. आपण म्हणजे आपण फार चित्रपटांच्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहे आपली भारतीय जनता. म्हणजे भारतीय जगाच्या तुलनेत भारतीय चित्रपट प्रेक्षकांचं वय हे लहान बाळासारखं आहे असं म्हणतात. चित्रपट कुठले बघावे आणि कसे बघावे हे भारतीय प्रेक्षकांना नाहीत कळत. आपल्या इकडं नवीन आलेला चित्रपट धुरंधर सारखा चित्रपट डोक्यावर उचलून धरला लोकांनी. त्या बॅक एंडला जर जाऊन बघितलं तर त्याच्यामधल्या काही गोष्टी ह्या लोकांना नाहीत पटल्या. खरंच नाहीत पटल्या. त्याचा जर अभ्यास केला तो पूर्ण घटनाक्रम जो आहे त्याचा जर अभ्यास केला तर ते फार वेगळे आहेत. त्याच्यामध्ये काही-काही लोकांना चुकीचं दाखवलं गेलेलं आहे आणि ते खरंच चुकीचं नाही. त्यामुळे एवढं काही ते तो चित्रपटाने तो विषय हायलाइट केला असं आम्ही काही मानत नाही. आणि असे काही प्रकरणं असं काही कुठल्या देशात फार मोठं षडयंत्र राबवलं जाते असं अ, खरं तर नाहीच आहे. पण या शब्दामुळं, या पॉलिटिकल सगळ्या गोष्टींमुळं प्रेम करणाऱ्यांच्या जोडप्यांच्या मनामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हो. म्हणजे 2 वेगळ्या धर्मातले जर असतील ना, माझ्याकडं मी आता सांगतो 6 ते 7 केस अशा आहेत, की त्या पेंडिंग आहेत. म्हणजे मी त्यांच्यासाठी मदत करायला 100% उभा आहे. मी म्हटलं, की तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी मग म्हणजे आपण प्रयत्न करू, सगळ्या दृष्टीने प्रयत्न करू. आणि आता आमचं नेटवर्क एवढं मोठं झालेलं आहे, की आम्ही त्यांना सुरक्षितपणे त्यातनं बाहेर काढू शकतो. पण त्यांच्या मनात आणखी भीती आहे, की हे कसं होणार पुढं? म्हणजे अशी एवढी 6 ते 7 प्रकरणं पेंडिंग आहे. त्यांचं लग्न होणं गरजेचं आहे. लग्न करायचंय त्यांना, पण ही मनात भीती आहे. आणि मग यातल्या एका जोडप्याला तर मग एक सुरक्षित त्यांना पुण्यात राहता यावं म्हणून आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपचा बॉन्ड करून दिला त्यांना. एग्रीमेंट करून दिलं. कारण मग आपलं सुप्रीम कोर्ट म्हणते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रत्येक कुठल्याही स्त्री-पुरुषाला एकत्र राहण्याचा अधिकार आहे. मग तसं राहा तुम्ही. तुम्हाला कोण रोखतंय बघू आपण. मग त्यांना त्या पद्धतीने सुरक्षित केलेलं आहे. ज्यावेळेस त्यांना वाटेल दोन्ही घरच्यांची परमिशन मिळेल, त्यावेळेस मग आम्ही लग्न करून देऊ. मग काही-काही ट्रिक्स अशा पण वापरायला लागतात. पण नाही लवकर लग्न होत, तर मग लिव्ह इन रिलेशनशिपचा कायदा आहेच आपल्याकडे. तसे अग्रीमेंट करून आम्ही त्यांना राहायला सांगतो. तुम्ही मगाशी म्हणालात, की तुमच्या व्हॉलंटिअर्सपैकी पण तुम्ही सांगता, की जशी मी तुम्हाला मदत केली, तुम्ही पण आणखी जोडप्यांची मदत करायची आहे. पण प्रेम करणाऱ्या जोडप्यांची प्रेमविवाह टिकवणं, ही जबाबदारी असं वाटत नाही का तुम्हाला? 100% म्हणजे मला प्रत्येकजण विचारतात, की तुम्ही 10 वर्षात जेवढी लग्न लावले त्याचा सक्सेस रेशो काय आहे? सक्सेस रेट काय आहे? तर मी म्हणतो, की 99.99% 1-2 प्रकरणं अशी आहेत, की त्याची ती फेल गेली आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्या दोघांचं हे आहे. कारण आपला कायदा आहे, की जसं तुम्हाला एकत्र येण्याचा अधिकार आहे, तसं तुम्हाला वेगळं होण्याचा देखील अधिकार आहे. मग ते कायदेशीररित्या वेगळे झाले तर मग काय हरकत आहे? म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही. कदाचित त्यांचे निर्णय चुकले असतील. पण त्याच्यामध्ये ते लग्न झाल्यानंतर
बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बोलणं गरजेचं होतं. ते बोलले नाही. कदाचित ते बोलले असते तर त्यांचा संसार टिकवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न केले असते. पण टिकतात लग्न असे. आणि तुम्हीच मगाशी उल्लेख केला होता, की 2 मुलं मुलगा-मुलगी जर एकमेकांना प्रेम करतायत, एकमेकांना ओळखतायत, एकमेकांना समजून घेतायत, तर ते लग्न त्यांच्या लग्नात जरी काही प्रॉब्लेम आला, तर ते टिकवण्यासाठी प्रयत्न करून ते लग्न टिकवता येतात आपल्याला. पण आपल्या देशात अरेंज मॅरेज करून जे संसार उद्ध्वस्त होतात, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरणं घडतात, त्याच्यावर कोण भाष्यच करत नाही. मग म्हणतात, की प्रेम विवाह कसे चुकीचे आहेत. मग अरेंज मॅरेजमधले सक्सेस रेट तुम्ही दाखवा मला. आता तर फारच कमी फारच झालंय. कमी आहे. म्हणजे किती लग्न गावाकडं आणखी मुलींना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांना आई-वडील ज्या मुलाकडे बोट दाखवतील त्याच्याबरोबर लग्न करावं लागतं, त्याच्याबरोबर आयुष्यभरासाठी तडजोड करावी लागते. आणि अशा मुली रडतात आमच्याकडे येऊन. तुम्हाला एक छोटंसं प्रकरण सांगतो. पुण्यातलं प्रकरण आहे. मुलगी एम-डी आहे. बापरे! मुलगा पण एम-डी आहे. अरे वाह! जसं लग्न झालंय, बरं त्यांचा प्रेम विवाह नाही, अरेंज मॅरेज आहे. आई-वडिलांनी किती विचार करून लग्न लावून दिलं असेल. त्या मुलीला 10-15 वर्ष झाले. ती मुलगी अजूनही त्या घराच्या बाहेर नाही. नवरा प्रॅक्टिस करतो, पण मुलीला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार नाही किंवा त्याला बाहेर निघू देत नाही. आणि तिचे वडील आता रडतात माझ्यासमोर येऊन, "माझ्या मुलीला बाहेर काढा." मी म्हटलं, "तुमच्या मुलीला बाहेर काढण्यासाठी 100% प्रयत्न करू आपण. पण जिच्यासाठी आपण मदत करायची त्यांनी 2 पावलं तरी पुढे टाकली पाहिजेत." मग तुम्ही विचार करा. हे अरेंज मॅरेज मधल्या गोष्टींवर कोण बोलतच नाही. कोर्टात कधी जाऊन बघा. जे अशी लोकं बोलतात कोर्टात कधी जाऊन बघा. कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रेमविवाहाची प्रकरणं जास्त आहेत का अरेंज मॅरेज मधून अरेंज मॅरेज. ती प्रकरणं जास्त आहेत? माझ्याकडे डेटा आहे याचा. म्हणजे एक रिलेशनशिप कोच आली होती, मी तिला विचारलं असं, प्रेम प्रकरण करणारी मॅरेजेस आणि अरेंज मॅरेजेस याच्यामध्ये सक्सेस रेट कोणाचा आहे? म्हणजे डिव्होर्स कोणाचे जास्त होतात? तिने सरळ सांगितलं, "अरे अरेंजमध्ये." कारण तिथे ओळखण्याची संधीच नाहीये ना, जे दाखवलंय त्याच्याशीच तुम्हाला आयुष्य काढायचंय, असा तो विषय आहे. कायदा बदलण्यापेक्षा मानसिकता बदलणं गरजेचं आहे का? 100%. मग ते कायदा आपल्या इकडे ऑलरेडी आहे. जे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या बाजूने कायदा आहे. तसे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने पण केलेलं आहे, की त्यांना संरक्षणाचा एक कायदा केलेला आहे. परंतु समाजाची मानसिकता बदलवणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या इकडचा समाज अजूनही त्याच रूढी, परंपरा किंवा खोटी प्रतिष्ठा, मान, सन्मान, जात, धर्म याच्यात अडकलेला आहे. त्याच्यामुळे ती मानसिकता बदलवणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. मी म्हणतोय, की राइट टू लो सारख्या ज्या काही समविचारी विषयांवर काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, त्यांचं असं सातत्याने काम चालू असतं. म्हणून अशा सगळ्या संघटना मिळून जर एकत्र आल्या, तर अशा विषयांवर काम करणं फार सोपं होईल आणि ते प्रभावी होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळं मानसिकता अ, लगेच जरी बदलणार नसली, तरी ती हळू येणाऱ्या 10-15 वर्षात बदलू शकते. आणि प्रेमात पडणाऱ्या किंवा प्रेमात असलेल्या जोडप्यांनी पहिलं पाऊल काय उचलायला हवं? प्रेमात पडणाऱ्या जोडप्यांनी पहिलं पाऊल म्हणजे भावनिक पातळीवर प्रेम करू नये. एक्झॅक्ट. त्यांनी प्रॅक्टिकली पण विचार करणं गरजेचं आहे. आर्थिक स्थैर्य गरजेचं असतं प्रेमात पडल्यानंतर. भावनिक आधार एकमेकांना देणं गरजेचं असतं. संवाद गरजेचा असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढं जायला पाहिजे असं मला वाटतं. प्रेमात पडलं म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या मनानुसार होणार नाहीत, याची जाणीव त्यांनी दोघांनी ठेवली पाहिजे. प्रेमात पडलं पाहिजे म्हणजे लग्न होईल, नाही होईल याचा विचार नाही केला पाहिजे. प्रेमात पडलं म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला मिळालीच पाहिजे, कुठल्याही पातळीवर याचा पण विचार नाही केला पाहिजे. प्रेम निस्वार्थी मनाने केलं पाहिजे, निस्वार्थी भावनेनं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अ, मक्तेदारी नसावी, फोर्स नसावा किंवा प्रेम कधी हिसकावून नाही घेता येत. पण जी प्रेमात पडतायत आणि त्यांना पुढे जाऊन एकमेकांसोबत वेळ घालवायचा, एकमेकांसोबत आयुष्य काढायचंय. त्यांनी एकतर करिअर ह्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बऱ्याच प्रेम प्रकरणात असं होतं, की प्रेमात पडलं की करिअरकडे दुर्लक्ष होतं. आर्थिक स्थैर्य फार गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी जर तंतोतंत पाळल्या, तर पुढे जाऊन काही गोष्टी नाहीत राहत. कारण तुमचं घर तुटणार आहे, तुमच्यापासून समाज तुटणार आहे आणि तुम्हाला दोघांना स्वतःच्या पायावर उभं राहून सगळं निर्माण करावं लागणार आहे. तर त्यासाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत.
आणि प्रेमात असतानाची समोरची व्यक्ती ही काळानुसार आणि परिस्थितीनुसार काही बदलते. हा एक्सेप्टन्स मोस्टली आपण म्हणजे ती गोष्ट गृहीत धरतो, की ती व्यक्ती बदलणार आहे. ती जसं लग्न मॅच्युअर होतं, तसं ते प्रेमही मॅच्युअर होत असतं. मला असं वाटतं ही पण जबाबदारी आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे जे लोक प्रेमात आहेत त्यांना सांभाळून. घरच्यांपासून धोका असणाऱ्यांनी कसा आणि कुठे संपर्क करावा? घरच्यांपासून धोका असणाऱ्यांनी खरं तर आमच्याशी संपर्क करावा. पण आम्ही जरी नाही, आम्ही राईट टू लव्ह किंवा के. अभिजितचा जरी नंबर तुमच्याकडे नसेल, तरी पण जे काही तुमच्या ओळखीचे काही एन-जी-ओ मधली लोकं असतील, अशा विषयांवर काम करत असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, जे अशा विषयांसंदर्भात भूमिका घेत असतील वेळोवेळी, काही तुमच्या जवळचे काही ॲडव्होकेट असतील, जे तुम्हाला या विषयावर चांगला सल्ला देऊ शकतील, अशा लोकांशी संपर्क करायला पाहिजे. आपलं प्रेम प्रकरण कुठल्याही व्यक्तीकडे मांडण्यापूर्वी तुमच्याकडे तसे तुम्ही ते रेकॉर्डिंग करणं, त्याचे प्रूफ जमा करणं ते पण गरजेचं असतं असं मला वाटतं. अ, म्हणजे बऱ्याच जोडप्यांना कळत नाही, की आपण नक्की कुणाकडे जावं. त्या भलत्याच ठिकाणी जाऊन ते अडकतात. त्यापेक्षा मी म्हणतोय, की ॲडव्होकेटचा सल्ला कधीही चांगला, सामाजिक कार्यकर्त्याचा सल्ला कधीही चांगला आणि नाही कोण भेटलं तर राईट टू लो तर कधी त्यांना 100% मदतच करेल. येस. आज आपला पॉडकास्ट जे पालक बघतायत, त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? मी पालकांना एवढंच सांगेल, की तुमच्या मुला-मुलींनी प्रेम केलं म्हणजे गुन्हा नाही केला. गुन्हाच्या व्याख्येत प्रेम कधीच बसत नाही. प्रेम हे अ, एक आझाद जे पक्ष असतो ना, तसं असतं. त्याला तुम्ही कुठल्याही जातीत, धर्मात, अ, वर्गात, लिंगात कुठल्याही याच्यात अडकवू नका आणि तुमच्या मुलांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करा. त्यांच्याशी संवाद करा. तुमचा मुलांना तुमची गरज आहे. म्हणजे पालकांना मुलांची गरज आहे, मुलांनाही पालकांची गरज आहे. तर दोघांमध्ये संवाद जर चांगला झाला, तर अशा प्रेम प्रकरणांना सपोर्ट करणं हे पालकांचं काम आहे आणि मी तर म्हणतो कर्तव्य आहे. कारण त्यांचा जीव धोक्यात घालून, त्यांचा जीव घेऊन तुम्हाला काही मिळणार नाही. खोट्या प्रतिष्ठेपायी, मान-सन्मानापायी तुमची इज्जत आणखी जाणार आहे. त्यापेक्षा आपल्या मुलांना सपोर्ट करा, त्यांना समजून घ्या आणि ते काही गैर नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं पालकांनी जास्त खोलवर जाऊन संवाद साधणं महत्वाचं आहे या बाबतीत. 100% जेव्हा तुम्हाला कळतंय की आपलं मूल चुकत नाहीये, त्याच्या कलेनी तो विचार करतोय, हे एकदा का पालकांना कळलं, की मग सगळ्या समोरच्या गोष्टी सोप्या होतात, असं मला वाटतं. प्रेमात असणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? प्रेमात असणाऱ्या तरुणांना एवढंच सांगेल मी, की प्रेमात संयम फार महत्वाचा असतो. तो संयम फक्त ठेवा. सगळ्या गोष्टी तुमच्या मर्जीनुसार पुढे होतील. संयम जर नसेल, तर मग फार किचकट प्रकरण होऊन जातं आणि तुमच्या हातात असणारी वेळ तुमच्या हातातनं निसटून गेल्यानंतर पश्चात्तापाशिवाय तुमच्या हातात काहीच उरत नाही. तर संयम ठेवून प्रत्येक गोष्टीचं पालन करा. सक्षम व्हा. पैसे कमवा, करिअरकडे लक्ष द्या आणि जोडीदारासोबत वेळ घालवा, त्याला समजून घ्या. पुढचा काळ तुमच्या दोघांचाच असणार आहे. म्हणजे आयुष्य. खूप छान बोललात सर. खूप छान. अ, मला माहिती आहे एवढं सगळं ऐकल्यानंतर माझ्या या टिपची तुम्हाला गरज नाही. पण अनुभवावरून सांगते, प्रेम खूप छान असतं, पण लग्न ही पहिली पायरी असते. इथून प्रवास फक्त सुरू होतो. तो शेवटापर्यंत कसं खुलवायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच विषयीचा आणखी आमचा एक रिलेशनशिपचा वरचा व्हिडिओ आहे पॉडकास्ट, तो नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारलात त्यासाठी खूप थँक यू सो मच. तुमचे धन्यवाद. तुमच्यामुळे आमचं काम लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तेच काम आहे आपलं. तेच काम आहे. खरंच धन्यवाद.